नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानल्या जाणाऱ्या सोमवती अमावस्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात। हिंदू धर्मात या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। विशेषतः विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी, घरातील सुख समृद्धीसाठी आणि पितृशांतीसाठी या दिवशी व्रत आणि पूजा करतात। सोमवती अमावस्याचे महत्त्व तर सोमवार हा भगवान शिवांचा म्हणजे महादेवांचा दिवस मानला जातो आणि अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते। त्यामुळे या दिवशी शिवपूजा, पितृतर्पण, दान धर्म आणि व्रत केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। विशेषतः स्त्रियांनी या दिवशी केलेले व्रत वैवाहिक जीवनात सुख, शांतता आणि सौभाग्य वाढवणारे मानले जाते। सोमवती अमावस्याला स्त्रियांनी कोणती कामे करावीत? तर पहिला आहे, पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। शक्य असल्यास गंगाजल मिसळून स्नान करावे। स्नानानंतर स्वच्छ आणि शक्यतो पांढरे आणि लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत। लाल आणि पांढरा कलर लक्षात ठेवायचे आहेत। तर दुसरं काम आहे, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे। तर सोमवती अमावस्याला शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, अक्षदा आणि फुले अर्पण करायची। ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप केला तरीही चालेल। स्त्रियांनी माता पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करायची। आणि तिसरं काम आहे, पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आणि प्रदक्षिणा घालायच्या। तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे। पिंपळामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो। तर पूजा कशी करायची पिंपळाची? तर पिंपळाला पाणी अर्पण करायचे, हळदी कुंकू व्हावे, कापसाचा दोरा गुंडाळावा, 108 प्रदक्षिणा घालाव्या। जर शक्य नसल्या तर 7 किंवा 11 प्रदक्षिणा घातल्या तरीही चालेल। पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची। चौथा उपाय आहे, उपवास करायचा। अनेक स्त्रिया या दिवशी निर्जळ किंवा फलाहार उपवास करतात। उपवासामुळे मन शुद्ध होते आणि शिवकृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। उपवास करताना फळे, दूध, खजूर, साबुदाणा किंवा शेंगदाणे यांचं सेवन केलं तरीही चालेल, म्हणजे जे उपवासाला चालतं ते। त्यानंतर पाचवा आहे, पितरांसाठी तर्पण आणि प्रार्थना। तर हे खूप महत्त्वाचं असतं। अमावस्या ही पितरांची तिथी असल्यामुळे या दिवशी पूर्वजांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते। पितरांना पाणी अर्पण करून त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा। दान धर्म म्हटलं तर 6वं आहे, दान धर्म करायचा। तर सोमवारी अमावस्येला दानाला विशेष महत्त्व आहे। गरीब आणि गरजू लोकांना खालील वस्तू मी सांगते त्या जर दान केल्या तर खरंच शुभ मानलं जातं। तांदूळ, दूध, साखर, तूप, काळे तीळ किंवा कपडे अन्नदान करायचे। त्याच्यानंतर 7वा आहे उपाय, सुहागाचे साहित्य अर्पण करायचं आहे। ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात त्यांनी कुंकू, हिरव्या बांगड्या, फुले, ओटी भरायची। यामुळे सौभाग्य वृद्धिंगत होते अशी श्रद्धा आहे असं मानलं जातं। त्याच्यानंतर 8वा आहे, मंत्र जप आणि धार्मिक कथा ऐकावी। या दिवशी शिवमंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा सोमवती अमावस्येची कथा ऐकणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते असं। आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय। सोमवती अमावस्याला काय करायचं नाही आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर घरात भांडणं करायचे नाही आहेत, मोठ्यांचा अपमान करायचा नाही आहे, मांसाहार, मद्यपान टाळायचं आहे, खोटे बोलणंसुद्धा टाळायचं आहे, झाडं तोडायची नाही आहेत, पिंपळाचं नुकसान करायचं नाही आहे। या दिवशी मिळणारे धार्मिक लाभ कोणते आहेत? तर पतीचे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे, घरात सुख समृद्धी येते, त्यानंतर पितृदोष कमी होतो, शिवकृपासुद्धा प्राप्त होते कारण सोमवारी अमावस्या आलेली आहे, सोमवती अमावस्या। मानसिक शांती मिळते, नकारात्मकता दूर होते। मित्रांनो, ही होती सोमवती अमावस्याला स्त्रियांनी कोणती कामे करावीत याची संपूर्ण माहिती। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हर हर महादेव आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव लिहायला विसरू नका। धन्यवाद।